लग्नानंतर होईलच प्रेम च्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत जीवा सँडीला समजावण्याचा खूप प्रयत्न करत असतो। जीवा म्हणतो सँडीला, हे बघ सँडी, तू तू आमची ना शेवटची आशा आहेस। तू जर घरी येऊन सगळं कबूल केलंस तर पुन्हा सगळं पूर्वीसारखं होईल। प्लीज प्लीज असं करू नको सँडी। सँडी काहीच उत्तर देत नसतो, फक्त जीवाकडे बघत असतो। तेव्हा जीवा म्हणतो, काय झालं, कसला विचार करतोय सँडी? मी तुला मारलं होतं त्याचा राग आहे का तुझ्यावर? हे घे, मार मार, मला मार मार, तुम्हाला किती पाहिजे तेवढं मार। म्हणून जीवा स्वतःच घ्यायला सुरुवात करतो। तेव्हा सँडी त्याला थांबवतो आणि म्हणतो, अहो जीवा, असं काय करताय? त्यावर जीवा म्हणतो, असा वागतोय कारण नंदिनीने माझ्यासाठी खूप काही केलंय आणि आज देवाने मला संधी दिली की मी तिच्यासाठी काहीतरी करावं। मी तुझे हात जोडतो, पाहिजे तर तुझ्या पाया पडतो, पण प्लीज आमच्यासोबत घरी चल आणि सगळं काय ते खरं खरं सांग सँडी। आता जीवाने असे हात जोडून पाया पडल्यानंतर सँडी ही विचार करू लागतो की काय करायचं म्हणून।